नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वैद्यो नारायणो हरी असं वचन आहे. म्हणजे थोडक्यात वैद्य किंवा आजचे डॉक्टर हे परमेश्वराचं रूप असतं असं आपण मानतो. जन्म आणि मृत्यू हे परमेश्वराच्या हातात असतात असंही आपण म्हणतो. पण ह्यामध्ये या दरम्यान जो उभा असतो तो डॉक्टर असतो. आपल्या ज्ञानाने कौशल्याने तो मृत्यूच्या दाढेतून पेशंटला खेचून आणत असतो. आणि म्हणूनच मंडळी या व्यवसायाला या पेशाला आपण वैद्यकीय सेवा असा शब्द प्रयोग करतो. म्हणजे तिथे सेवा हा शब्द येतो. पण आज जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर सगळीकडे या पेशामध्ये सेवाभावी वृत्ती आहेच असं आपल्याला चित्र दिसतं का? किंवा पूर्णतः सगळीकडेच ही सेवाभावी वृत्ती नाहीशी झाली आहे असंही म्हणून चालत नाही. कारण एकीकडे डॉक्टर अभय बंग, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारखी उदाहरणं आहेत की जी खऱ्या अर्थाने तळमळीने सेवाभावी वृत्तीने जनसामान्यांची सेवा करत असतात, रुग्णांना सेवा देत असतात. मग जेव्हा आपण सेवा हा शब्द इथे प्रयोग करतो तेव्हा डॉक्टरांसाठी काही नीतिमत्ता असणं, नैतिक दृष्टिकोनातनं त्यांचं वर्तवणूक असणं हा सगळा भाग खूपच महत्त्वाचा आहे. पण हल्ली आपण असं बघतो की पेशंटच्या किंवा नागरिकांच्या मनामध्ये डॉक्टरांविषयी काही शंका आहेत. त्या असायला नकोत आणि त्यासाठी काही पेशे असे असतात, काही व्यवसाय असे असतात की जिथे नीतिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. डॉक्टर किंवा वैद्यकशास्त्र हे त्यातलाच एक फार महत्त्वाचा पेशा आहे. तर हे नीतिशास्त्र काय आहे, ही नैतिकता काय आहे, डॉक्टरांनी खरं कशा पद्धतीने वागायला हवं, याच सगळ्या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे मंडळी. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे बघा. आजचा आपला विषय आहे वैद्यकीय नीतिशास्त्र. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. नागरिकांच्या मनामध्ये या संदर्भामध्ये अनेक प्रश्न असतील मला खात्री आहे. आपण आमच्याशी जोडले जाऊ शकतात. मी फोन नंबर सांगणार आहे. तत्पूर्वी या विषयावर माहिती देण्यासाठी ज्या गेस्टना आमंत्रित केलेला आहे त्यांचा परिचय आधी करून देते. त्या आहेत डॉक्टर वीणा पंडित. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संस्थेच्या त्या प्रेसिडेंट आहेत. पेशाने आपण अनेस्थेशिया स्पेशालिस्ट आहात. होली स्पिरिट हॉस्पिटलशी त्या संलग्न आहेत. मुकुंद हॉस्पिटल हे त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे मंडळी. आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे डॉक्टरांची नीतिमत्ता किंवा मेडिकल नीतिशास्त्र या संदर्भामध्ये त्या तळमळीने काम करतात. आज त्यांच्याकडनं आपण या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. तुमच्या मनातल्या प्रश्नांसह तुम्ही आम्हाला जोडले जाऊ शकता. त्यासाठी लागणारे फोन नंबर बघा. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. थँक्यू. पूर्वी ना मॅम फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट होती. म्हणजे आपल्या घरचा एक डॉक्टर असायचा आणि तिथे फक्त त्या डॉक्टरजवळ आपण फक्त आपल्या आजाराच्याच गोष्टी नाही तर घरातल्या अनेक गोष्टी बोलायचं असं एक हक्काचं ठिकाण होतं नाही का? आता खूपच सगळं हे शास्त्र व्हास्ट झालेलं आहे. म्हणजे वैद्य ते डॉक्टर असा प्रवास खूप मोठा आहे आणि त्याच्यात बरेच बदल झालेले आहेत. पण वैद्य ते डॉक्टर असा आपण प्रवास म्हटलं तर फार खोलात जरी नाही गेलं तरी काय एकूण बदल कसे झाले मॅम टप्प्याटप्प्याने काही त्याच्यावर एक थोडक्यात दृष्टिक्षेप टाकता येईल का? पूर्वी आपल्याकडे जे वैद्य होते ते म्हणजे आपले ऋषीमुनी हेच आपले वैद्य मानले जायचे. अगदी पूर्वीची गोष्ट करते. मग तिथपासून वैद्यपर्यंत आले, मग फॅमिली डॉक्टर्स. आता काय झालेलं आहे, आता इतकी प्रगती झाली आहे मेडिसिनमध्ये की फॅमिली डॉक्टर म्हणजे जो माणूस पूर्वी MBBS लेवलपर्यंत असायचा त्याला आपण फॅमिली डॉक्टर म्हणायचो. आता एवढी प्रगती झाल्यामुळे खूप स्पेशालिटी फील्ड झालेले आहेत. तो काय सगळ्यामधलं नॉलेज नाही ठेवू शकत. पण फॅमिली डॉक्टर असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जसं तुम्ही म्हटलं तो आपला एक हक्काचा माणूस, फॅमिलीचा भाग. म्हणजे फॅमिली डॉक्टर ह्या शब्दातच ते येतं. म्हणजे बारशापासून लग्नापासून सगळ्या करता त्याच्याकडे ते आपल्या फॅमिलीच्या कामांमध्ये सगळ्या आनंदामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी असायचे. आपल्याला कधीही कुठेही काहीतरी ॲडवाईस लागली आपण फॅमिली डॉक्टरकडे जायचो कारण त्यांना आपल्याबद्दल सगळंच माहिती असायचं. पण आता काय झालेलं आहे, आता एवढ्या स्पेशालिटीज आलेल्या आहेत. त्या स्पेशालिटीज करता नॅचरली त्यांना ते रिफर करायला लागतं कारण प्रत्येक तज्ज्ञामध्ये जास्त आणखीन शोध लागलेले आहेत. ते तो प्रत्येक गोष्ट तो स्वतः करू शकत नाही म्हणून फॅमिली डॉक्टर रिफर करतात. पण हल्लीच्या एकदम फास्ट जगामध्ये आपलं कुठच्याही फॅमिली डॉक्टर बरोबर तसं रिलेशनशिप, तसे संबंध बनत नाही आहेत जे अतिशय जरुरी आहेत. कारण त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो
आणि त्या विश्वासानेच माणूस अर्धा बरा होतो. त्या डॉक्टरशी बोललात तुम्ही, फॅमिली डॉक्टरशी, की आपलं अर्ध दुखणं निघून जातं. खरे ते हल्ली असं जरा व्हायला कठीण झालेलं आहे. आपण सर्वसामान्य असं चित्र बघतोय हल्ली. खरं तर मग आपण म्हटलं तर चरकांचं नाव घेता येईल आपल्याकडे. चरक संहिता खूप मोठं या सगळ्या क्षेत्रामधलं जिथून सुरुवात झाली असे म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणजे ऋषी परंपरेपासून, आयुर्वेदापासून नंतर आपल्याकडे अनेक पॅथी आल्या, होमिओपॅथी असेल किंवा ॲलोपॅथी असेल, आणि आता सगळं तुम्ही जो प्रवास सांगितला की सगळ्या प्रत्येक बाबतीत स्पेशालिस्ट डॉक्टर असं एक सगळं स्वरूप आहे. आणि इतके डॉक्टर असतात मॅम की सर्वसामान्य नागरिक पण गोंधळतो, मनाने अभ्यास करायला बघतो आणि स्वतःच एक अर्धा डॉक्टर होऊ बघतोय. अशी एक परिस्थिती हल्ली आहे जी धोकादायक आहे खऱ्या अर्थाने, नाही का? म्हणजे पेशंटचा डॉक्टरांवरचा विश्वास हा भाग खूपच महत्वाचा आहे. मला तुम्हाला या मुद्द्याकडे आणायचे या अनुषंगाने की डॉक्टर जेव्हा एखादी ती डिग्री घेतो तेव्हा तिथे काही अलिखित नियम ज्याला आपण म्हणू शकतो किंवा काही शपथ अशी घेतली जाते असं मी ऐकवत आहे. तर ते काय अलिखित नियम किंवा ती शपथ काय आहे आणि त्यातले मुद्दे काय आहेत? जेव्हा डॉक्टर बनतो, तो डिग्री घेतो, तेव्हा पूर्वी अशी पद्धत होती की हिप्पोक्रेटिक ओथ डॉक्टर घ्यायचा. आता आम्ही अशी ओथ अशी घेत नाही आणि ती हिप्पोक्रेटिक. तर ह्याच्यामध्ये जर एखादा डॉक्टर पेशंटशी सेवा ही आपला धर्म मानेल ना, म्हणजे हा माझा धर्मच आहे, हे माझा व्यवसाय पेशा नाही, तर मग ही ओथ घेण्याचा संबंधच येणार नाही. ह्याच्यामध्ये कसं आहे की मी माझ्या पेशंटशी पूर्णपणे नीट बोलीन, त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करणार नाही की मी कोणत्या पेशंटला बघते आहे, सगळ्यांना समान ह्यानी बघीन, समान ट्रीटमेंट देईन, त्यांचं सगळं ऐकून माझ्या सगळं शिक्षण पणाला लावीन आणि त्यांच्या रोगाचं निदान करीन. जे निदान करण्याकरता मला जरुरी आहेत त्या टेस्ट जेवढ्या लागतात तेवढ्याच करीन. जे माझ्या समजेच्या बाहेरचं आहे त्याच्याकरता मी त्यांना रिफर करीन दुसऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे, आणि त्यांनी मला जे सांगितलेली गोष्ट आहे त्यांचा निदान जो आहे तो कॉन्फिडेन्शियल ठेवीन. तो असं जगजाहीर करणार नाही की ह्याला हा रोग आहे. खरं, या सगळ्या गोष्टी आहेत ह्या बंधनकारक आहेत डॉक्टरांसाठी. जेव्हा ते डॉक्टर म्हणून तो पेशा स्वीकारतात तेव्हा हे वागणं हे बंधनकारक आहे. ते कोणी तुम्हाला लादू शकत नाही, पण ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आपल्याला रवींद्र कुडाळकर पुण्यावरून प्रश्न विचारतात, काय म्हणतात ते आधी घेऊयात मॅम, मग पुढे आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. हॅलो, नमस्कार. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की वैद्यकीय नीतिशास्त्र जे आहे त्यातील तत्वज्ञान, नीतिमूल्य वगैरे किंवा चांगले विचार हे तत्वज्ञान म्हणून छान वाटतं सांगायला, ऐकायला किंवा पुस्तकामध्ये, पण प्रत्यक्षात व्यवहारामध्ये डॉक्टरांना हे तत्वज्ञान वापरताना स्वतःचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि विचार याचे संबंध नैसर्गिकपणे येऊ शकतो. तर प्रॅक्टिकली कधी कधी कठीणही जातं. तर हे कसं वापरावं डॉक्टरांनी प्रॅक्टिकली आणि सकारात्मकपणे चांगली सेवा द्यायचा कसा प्रयत्न करावा, असं काय मत आहे याबद्दल त्यांनी? नक्कीच रवींद्रजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि रवींद्रजींच्या प्रश्नाला धरून थोडासा आणखी मी एक मुद्दा जोडते. आधुनिक युग आहे, सगळ्यांना फास्ट यश, फास्ट पैसा हवा असतो. अशा सगळ्या युगामध्ये प्रत्येक पेशा भरडला म्हणजे त्याच्यामध्ये वाहवत जातोच किती तुम्ही नाही म्हटलं तरी. मग तिथे व्यक्तीवर अवलंबून असतं की तो व्यक्तीचा स्वभाव, त्याची नीतिमत्ता, त्याचे विचार आणि या प्रॅक्टिकल जगामध्ये त्याला टिकायचं आहे. ह्या सगळ्याचा मेळ घालताना त्यांनी कसा यावर प्रयोग करू शकेल किंवा प्रयत्न करू शकेल एक चांगला डॉक्टर, नीतिमत्ता पूर्ण असा डॉक्टर बनण्यासाठी? एक चांगला डॉक्टर पेशंटला जेवढा टाइम जरुरी आहे तेवढा देतो. खरं म्हणजे ना, सर्वात महत्वाची गोष्ट आहे एक मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही पेशंटची सेवा हा आपला धर्म माना. आणि दुसरं गोष्ट आहे की कम्युनिकेशन स्किल्स ज्या आहेत त्या सर्वात महत्वाच्या आहेत. की पेशंट काय सांगतोय हे इंग्लिशमध्ये हिअर आणि लिसन हे दोन शब्द आहेत. हिअर म्हणजे नुसतं आपल्याला असं जाता जाता ऐकू येणारी गोष्ट, लिसन म्हणजे आपण आपलं पूर्ण मन लावून ऐकतो. तर पेशंटला आपण तसं लिसन केलं पाहिजे त्याच्या कंप्लेनला, की ही त्याची कंप्लेन काय आहे, त्याला सर्वात मेन काय त्याचा हे आहे, आणि त्याप्रमाणे आपलं सगळं ज्ञान वापरून त्याचं निदान केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला हे पण आता विचारलं की पेशंटचं काय. पेशंटचं हल्ली काय झालेलं आहे, हल्ली सगळं जग असं एक इन्स्टंट कॉफीचं जग झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला काय असतं, अरे बापरे मला आजच बरं व्हायचंय, उद्या मला तिकडे अपॉइंटमेंट आहे, उद्या मला तिकडे जायचं आहे. त्यामुळे डॉक्टरनी जरी सांगायचा प्रयत्न केला
की आपण पहिल्यांदा साधी औषधं घेऊया, मग आपण बघूया. पेशंटला तेवढा टाइम नसतो. हो. पेशंट डिमांड करतो, नाही डॉक्टर मला आता तुम्ही अँटीबायोटिकच सुरू करा, म्हणजे बरं होईल, लवकर मी बरा होईल. बरोबर आहे. क्विक बरं व्हायचंय, क्विक, लवकर कामावर जायचं, सगळं क्विक असतं. खरं. तर ह्या क्विक आणि इन्स्टंट जगामध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. बरं. पण ते आपण पेशंटला समजवायचं असतं की आता हा पेशंट समजवायचा जो मुद्दा आहे ना तो फार महत्वाचा आहे मॅम. पहिल्या स्टेपवर येऊयात की जेव्हा एखाद्या पेशंटला कुठला तरी आजार असतो, तो साधा असेल किंवा थोडासा गंभीर स्वरूपाचा असेल. गंभीर स्वरूपाचा असेल तर त्या पेशंटचं आधीच मानसिक खच्चीकरण झालेलं असतं आणि त्या अवस्थेत तो त्या डॉक्टरकडे जात असतो. बरोबर. त्यावेळी डॉक्टरचं त्याच्याशी असणारं संभाषण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. आणि तो संभाषणच त्या पेशंटला अर्ध बरं करत असतो, असं मगाशी पण तुम्ही मला बोलता बोलला होता. तर ह्या संभाषणावर येऊयात की पहिल्यांदा त्याचं बोलणं कसं असायला हवं, त्यांनी कशा पद्धतीने पेशंटला समजून घ्यायला हवं, त्याबद्दल काय सांगता येईल? पेशंटने अशा डॉक्टरकडे जावं ज्याच्यावरती त्याचा पूर्ण विश्वास आहे. जर पूर्ण विश्वास असेल तर तो जेव्हा तिकडे डॉक्टरला भेटतो त्याला लगेचच असं डॉक्टर बरं वाटायला लागतं. डॉक्टरनी पहिलं तर पेशंटला भरपूर टाइम द्यायला हवा. खरंय. त्या टाइमामध्ये त्यांनी त्याच्याशी बोलायला हवं. आणि आजकाल हेच होत नाही मॅडम. हा, बरोबर आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तो पेशंट येतो, नाही. घाईघाईत ऐकलं जातं. हे अनुभव आहेत. अनुभव आहेत, बरोबर आहे. जर आपण अमेरिकन असोसिएशनचं मी वाचत होते त्याच्यात बघितलं, त्यांनी म्हटलंय एखाद्या पेशंटला जर तुम्ही 18 मिनिटं दिलीत बरं. तर 18 मिनिटामध्ये नॉर्मली पेशंट इतका छान सॅटिस्फाय होतो. वा. तर ते पण एवढा टाइम हल्ली कुठचाच डॉक्टर देत नाही. पण आपण ऐकायला पाहिजे. आपण तो बोलतोय त्यातले मेन मुद्दे लिहायला पाहिजेत. त्याच्यावरनं पेशंटला कळतं की डॉक्टर माझ्याकडे लक्ष देत आहे, मी जे बोलतोय ते. मग त्याच्या प्रत्येक प्रश्नाला सॅटिस्फॅक्टरी उत्तर द्यायला हवं. खरंय. आणि एक दिलासा देणं फार महत्वाचं आहे. आणि ते दिल्यानंतर त्याला त्याची काय बाबा तुला रोग आहे, ते तुला कसे काय काय ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटचे, प्रत्येक ऑप्शन कुठपर्यंत तुला ट्रीट करेल, कसं करेल आणि त्याचे तुला काय नाही, असं नाही केलं तर काय होईल, हे नीट समजवायला पाहिजे. पेशंट तिकडून निघायच्या आधी पेशंटला विचारायला हवं, तुला आणि काहीही प्रश्न विचारायचे आहेत का? बरोबर आहे. थोडक्यात काय तर एक प्रॉपर वेळ कम्युनिकेशन इज द मोस्ट आणि सगळ्या शंकांचं निराकरण करणं पहिल्या स्टेजवर डॉक्टरसाठी आवश्यक आहे. दिवाकर कामत आपल्याला फोन करतायत, प्रश्न विचारतात. आधी त्यांचा प्रश्न घेऊयात. हॅलो, गोव्यावरनं बोलतायत, बोला. हॅलो. नाही ऐकू येत. हा बोला दिवाकरजी. हॅलो डॉक्टरना माझा नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. डॉक्टर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता मेडिकल प्रोफेशन हे कमर्शियल झालं आहे. म्हणजे डॉक्टर कसेही फी घेतात, डॉक्टर आणि पेशंटना ते हॉस्पिटलमध्ये पाठवतात नुसते गरज नसताना सुद्धा. तर त्यांच्यावर उपाय काय? आणि मेडिकल काउन्सिलला कंप्लेंट केली तर ते ऍक्शन घेतात की नाही? तर कुणाला कंप्लेंट करायची? नक्की नक्की दिवाकरजी, महत्वाचा प्रश्न आहे. आणि आपण एकूणच वैद्यकीय नीतीशास्त्र या विषयावर बोलत असताना आजकाल ही नीतिमत्ता थोडीशी कमी झालेली आहे आणि पेशंटना त्याचा त्रास होतो. अशा वेळी कुठे जाऊन तक्रार करायची, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. दिवाकरजींनी प्रश्न विचारला होता की असं एखाद्या डॉक्टरनी कोणी फसवणूक केली असं लक्षात आलं तर आम्ही कंप्लेंट कुठे करायची, काय त्याबद्दल सांगते? दिवाकरजींनी प्रश्न 3 भागात केलेला होता. तर आपण ते तिन्ही भाग घ्यायचे की फक्त हाच? नाही, ठीक आहे, आपण सविस्तर तिन्ही भागामध्ये उत्तर देऊ शकता मॅम. दिवाकरजींनी पहिला प्रश्न विचारला होता की डॉक्टरांचे चार्जेस. आता चार्जेस जे असतात हे डॉक्टर हे प्रोफेशनल आहेत, तर जसे लॉयर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, CAs ह्यांच्या चार्जेसवरती कॅप लावत नाही. आपण पहिल्यांदा विचार करून जायचं, पहिल्यांदा सगळीकडे चौकशी करून जायचं की इथे हा डॉक्टरची साधारण फी कशी असते आणि मगच तो डॉक्टर सिलेक्ट करायचा. आणि डॉक्टरवरती, म्हणून मी म्हटलं पहिलं तर एक आपला फॅमिली फिजिशियन असणं फार जरुरी आहे. कारण तो आपल्याला सांगू शकतो बाबा तू इथे जा, किंवा आपल्या 4-4 आपल्या ओळखीच्यांचे ज्याच्याकडे गेलेले आहेत त्यांच्याकडे जाण्याचा विश्वासाने प्रयत्न करावा. आता अननेसेसरी हॉस्पिटलायझेशन हा तुमचा दुसरा प्रश्न होता. हल्ली इतके वेगवेगळे निदान झालेले आहेत की काय काय गोष्टींकरता हॉस्पिटलायझेशनची जरुरी असते. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला सगळे प्रश्न विचारा, त्याच्याकडनं समजावून घ्या की का त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची त्यांना जरुरी वाटते. तुम्ही सेकंड कन्सल्टेशनही घेऊ शकता, सेकंड ओपिनियन जायच्या आधी. तर ही एक गोष्ट झाली. आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल म्हणून आमची काउन्सिल आहे,
जी एक आहे बॉडी जी आम्हाला एथिकल वॉचडॉग म्हणून पण आहे. तर पेशंट तिकडे जरूर सांगू शकतो, कंप्लेन करू शकतो की बाबा ह्यांनी आम्हाला अनएथिकली वागवलेलं आहे. पण एवढं विचार करा जाताना की तुम्ही खरोखरच म्हणजे ते पहिल्यांदा डॉक्टरशी बोलून हे सॉल्व्ह करायला प्रयत्न केलात तर जास्त बरं होतं कंप्लेन करण्यापेक्षा. बरोबर. आणि अनेकदा काय होतं मॅम की भावनेच्या भरामध्ये पेशंट सुद्धा जरा ओव्हर रिॲक्ट होतो. अनेकदा आपण असे पण केसेस बघितले आहेत. आपण एकतर्फी चर्चा नको करायला ही, कारण बरेचदा असे केसेस आपण बघितलेत की भावनेच्या भरामध्ये काही अर्धवट माहितीच्या अनुषंगाने डॉक्टर्सवर ब्लेम केल्या जातात. तर हे पण टाळलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच डॉक्टरांचं कर्तव्य काय आहे आणि पेशंटचंही कर्तव्य एक प्रकारचं असतं, तर ते काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जो मुद्दा छेडला होता की फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट फार चांगली होती. ती कशी चांगली होती, आता लोप पावत चालली, याविषयी अधिक आपण माहिती घेणार आहोत. आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत डॉक्टर देशपांडे फोनवरनं. त्यांना हा प्रश्न विचारूयात. मंडळी नमस्कार. डॉक्टर श्यामसुंदर देशपांडे आपलं स्वागत करते सखी सह्याद्रीच्या आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आम्ही आता चर्चा करत होतो डॉक्टर की त्याच्यामध्ये फॅमिली डॉक्टर ही जी कन्सेप्ट आहे ना ती हळूहळू लोप पावत चाललेली आहे. तर त्या कन्सेप्ट बद्दल काय प्रकाश टाकता येईल? तुम्ही आज एक डॉक्टर आहात, तर ती कन्सेप्ट तुम्हाला ॲज अ डॉक्टर म्हणून कशी वाटते? खरं तर फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट अतिशय चांगली होती. हो. परंतु दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे, जनरेशन बदलत आहेत, नवीन नवीन तपासण्या येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांपेक्षा कडे येणारे पेशंटची संख्या पण वाढलेली आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट ही दिवसेंदिवस लोप पावत आहे. खरं. आणि प्रत्येक जण छोट्या गोष्टीसाठी सुद्धा स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट यांच्याकडे जायची घाई करत आहे. आणि खरं तर फॅमिली डॉक्टर म्हणजे हा त्या कुटुंबाचा अविभाज्य घटक असायचा पूर्वी. आणि त्यामुळे बहुतेक पूर्ण फॅमिलीतल्या सदस्यांची आजारांची माहिती त्या डॉक्टरांना व्यवस्थित असायची. परंतु सध्याच्या काळामध्ये फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जवळपास नाहीशी झालेली आहे. आणि विशेष करून इंटरनेट सारख्या माध्यमांच्या मुळे लोक लगेचच नेटवर जाऊन आजाराविषयी माहिती घेतात आणि काहीतरी गंभीर आजार झाला आहे असं समजून ताबडतोब स्पेशलिस्ट किंवा सुपर स्पेशलिस्ट यांच्याकडे धाव घेतात. बरोबर आहे डॉक्टर. आणखी त्याच अनुषंगाने प्रश्न की लोकांचा असा एक समज आहे पेशंटचा की डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर अननेसेसरी वेगवेगळ्या टेस्ट सांगतात आणि खर्च करायला भाग पडतात. तर हा जो प्रकार आहे याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? बऱ्याच वेळा असं होतं की पूर्वीच्या काळात असं होतं की रुग्णाची प्रथमतः हिस्ट्री घेणे, त्यानंतर रुग्ण तपासणी करणे आणि त्यानंतर डॉक्टर रुग्णाचं योग्य ते रोग निदान करत असत. आणि 1 ते 2 निदान डॉक्टरांच्या तपासणी अंती कळल्याच्या नंतर ते रोग निदान नक्की करण्यासाठी किंवा एखादं रोग निदान रूल आउट करण्यासाठी तपासण्या केल्या जायच्या. परंतु सध्याच्या काळामध्ये डॉक्टरांकडे रुग्णांसाठी एवढा वेळ उपलब्ध नाहीये. तपासणीसाठी जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं देण्यात येतात आणि बऱ्याचशा तपासण्या ह्या अनावश्यक होऊन बसतात. उदाहरणार्थ डोकं दुखलं तर प्रत्येकाला काही सीटी ब्रेन करायची गरज नसते. परंतु हा प्रकार होतोय हे तेवढंच खरं आहे. बरोबर आहे. आणि हे कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे. नक्कीच टाळलं गेलं पाहिजे, कारण की प्रत्येकाचं उत्पन्न एवढं असेलच आणि प्रत्येक जण अशा महागड्या तपासण्या सहज अफोर्ड करू शकेल असं नाहीये. खरंय खरंय. भारतात आणि हे खरं मला वाटतं एक डॉक्टर म्हणून एक ह्या कुठे लिखित नियम नसले किंवा कोणी बंधनकारक नसलं तरी हे सगळं पालन करणं डॉक्टरांचं कर्तव्य आहे असं आपण म्हणू शकतो. निश्चितच, कारण प्रत्येक डॉक्टरांनी हिपोक्रॅटिक ओथ घेतलेली असते. त्यामुळे रुग्णाचं फक्त रोगनिदान किंवा तपासणी किंवा त्याच्यावर उपचार करणं एवढंच डॉक्टरांचं काम नसतं, तर रुग्णांची सर्वंकष माहिती घेऊन रुग्ण कुठल्या तपासण्या करू शकेल किंवा नाही करू शकेल याचीही काळजी घेऊन योग्य तो सल्ला देणं डॉक्टरांचं आद्य कर्तव्य आहे. नक्कीच नक्कीच डॉक्टर. आज आपण जोडल्या गेलात आणि आम्हाला खूप महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. मॅम, आपण जे मुद्दे बोललो त्याच्यावरच त्यांचंही ते सहमत आहेत आणि मला वाटतं प्रत्येक एक चांगला डॉक्टर याच्यावर सहमत असेलच. तरी देखील अशा जेव्हा घटना घडतात मॅडम की फीसच्या बाबतीमध्ये मगाशी जो आपला विषय निघालेला होता
की सगळ्या डॉक्टरांच्या फीस ह्या वेगवेगळ्या असतात आणि मग त्या डॉक्टरच्या स्टेटसनुसार किंवा त्याची जी काही त्याची हे आहे की हा खूप चांगला डॉक्टर आहे त्याच्यानुसार त्याची फीस वाढत जाते. हा एक नागरिकांच्या दृष्टिकोनातून थोडासा चिंतेचा विषय असतो की चांगला डॉक्टर आम्हाला हवा आहे, पण चांगल्या डॉक्टरकडे गेलं तर मग त्याची फीस पण तेवढीच द्यावी लागेल. असा कुठला नियम नाहीये का मॅम की सर्वसाधारणपणे याच्या वर फीस नाही गेली पाहिजे, असा कुठला नियम नाहीये का? नाही, असा कुठलाच नियम नाही आहे. हां. सगळ्याच प्रोफेशन्समध्ये असा कुठलाच नियम नाही आहे की तुमची फी एवढीच असेल. आता फीच्या बाबतीत सांगते मी की जेव्हा डॉक्टर एक समजा आता एक कोणती एक्स फी घेते, तर ज्याचं जेव्हा एकदम जास्त एक एक्सपिरियन्स असतो, तो खूपच वर्ष डॉक्टरकीमध्ये आहे, खूप फेमस झालेला आहे, तर युजली असे डॉक्टर लोक जास्त फी घेतात. बरं. आता प्रत्येकाला तेवढ्या एक्सपर्ट डॉक्टरची जरुरी नसते, तर प्रत्येकाने आपापलं समजून, जसं आता घरी चहा बनवतो, 5 स्टारला चहा पितो, ह्याच्यामध्ये जसा फरक आहे तसा डॉक्टर आणि कुठच्या हॉस्पिटलमध्ये जातो ह्याच्यामध्ये तर फरक असतोच. आणि कशा पद्धतीची सेवा त्याला पुरवली जाते त्याच्यावरही असतो. आता काय काय डॉक्टर्स समजा एकदम एखादं हॉस्पिटल आहे जे एकदम मुंबईच्या साऊथ बॉम्बेमध्ये आहे, जिकडे रेट्स खूप आहेत, तर ते हॉस्पिटल त्यांच्या बेड रेट पासून प्रत्येक रेटमध्ये ते थोडंसं फिगर इन करतात आणि मग त्यांचे रेट्स नॅचरली जास्त असतात. आता हे झालं हॉस्पिटलचं. डॉक्टरच्या रेट्स बद्दल मला पटतं की डॉक्टरचे रेट्स एकदम अनरिझनेबल नसावे, म्हणजे एकदम अनअफोर्डेबल नसावे, ते मला पूर्णपणे पटतं. पण तरी देखील वेगळ्या कमी दर घेणारे डॉक्टरही आहेत जे तेवढेच चांगले आहेत. प्रत्येकाने जर ठरवलं तर मी बेस्टलाच जाणार, तर ते असं होऊ शकत नाही. म्हणजे आपण जसं काहीतरी विकत घेताना 4 ठिकाणी किंमत बघतो, 4 ठिकाणी आवडतं की नाही बघतो, तसं जरा चौकशी करूनच जावं की या डॉक्टरची कपॅसिटी, केपेबिलिटी आणि चार्जेस, तिन्ही गोष्टी. आणि चार्जेसमध्ये जर डॉक्टरनी ट्रान्सपेरन्सी ठेवली तर इट इज द मोस्ट बेस्ट थिंग टू डू. हे पण डॉक्टरचं कर्तव्य की मी जे हे चार्ज लावतोय ते कशा कशाचे आहेत आणि ते कशामुळे योग्य आहेत, तर ती ट्रान्सपेरन्सी आली पाहिजे चार्जेसमध्ये. जयश्री भाले आपल्याला वसईवरनं प्रश्न विचारतात. हॅलो जयश्री. हॅलो. हा, प्रश्न विचारा. हा, आता डॉक्टर देशपांडेंनी बरीच चांगली माहिती दिली, पण असं होतं की जेव्हा आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा मी डॉक्टरांकडे जाते मला काही हिस्ट्री वगैरे विचारली जात नाही आणि मग ट्रीटमेंट दिली जाते. मग ती ट्रीटमेंट का दिली जाते? आता तुम्हाला माहिती आहे की जास्त अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर सुद्धा त्या अँटीबायोटिक्सचा कालांतराने काही उपयोग होत नाही आपल्या शरीरावरती. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ही जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दिली आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक पेशंटला सांगितलं पाहिजे. कारण आता त्यांच्या कन्सल्टिंग फीज खूप वाढलेल्या आहेत आणि आम्ही तेवढी देतो कन्सल्टिंग फी, तर आम्हाला अपेक्षा आहे ना सगळ्या गोष्टींची. मी बघते कित्येक वेळेला आम्ही स्वतः नर्स आहे आणि मी कित्येक वेळेला बघते की पेशंटला बरोबर गाईड केलं जात नाही. नुसतं सांगतात की चला तुम्ही त्या डॉक्टरांकडे जा, तिकडून हे करा, तिकडून ते करा. परत आम्ही जातो प्रत्येकांकडे, पण त्यांना जसं गाईड केलं जात नाही. आता माझा भाचा आहे, तो थोडासा ओबेस झालाय, पण आमचेही फॅमिली डॉक्टर होते, पण त्यांना लहानपणापासून अगदी पहिल्या महिन्यापासून माझी बहीण त्याच्याकडे जात होती, पण तिला कधीच असं गाईड केलं गेलं नाही की त्याला खायला काय दिलं पाहिजे, त्याला. बरोबर, तुमचा मुद्दा हा महत्वाचा आहे मॅम, की मुद्दा तुमचा पोहोचलेला आहे आमच्यापर्यंत की पेशंटला नीट गाईड करणं. आता याच्यामध्ये हल्ली लोकांच्या मनामध्ये अशी शंका येते की दरवेळी वेगवेगळे डॉक्टर सुचवले जातात, एक डॉक्टरांची चेन तयार होते आणि आम्हाला लुटल्या जातं. सरळ सरळ असा एक आरोप पेशंटकडनं होतो मॅम, तर यावर तुम्ही काय प्रकाश टाकाल? पहिलं तर जे आता जयश्रीताईंनी विचारलं की त्यांना तेवढा कम्प्लीट कम्युनिकेशन मिळत नाही. जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की कम्युनिकेशन इज द की टू ट्रीटिंग युअर पेशंट. एकच म्हणता येईल कम्युनिकेशन, कम्युनिकेशन अँड कम्युनिकेशन. पेशंटला पहिलं विचारायचं की तुला काय झालंय, त्याला त्याचा रोग किंवा त्याचा म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते निदान समजवायचं, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्यायची. हे कर्तव्य आहे डॉक्टरचं आणि हे तो पार पाडू शकतो जेव्हा तो त्याला समजतो की हा माझा धर्म पण आहे. ह्याच्यामध्ये एथिक्स जे असतात ते माणूस स्वतःवरती लादतो, ते कोणी बाहेरून लादू नाही शकत. तर त्यांनी हे स्वतःवरती लादलं पाहिजे, स्वतः पूर्णपणे एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि पेशंटनी देखील डॉक्टरला तेवढेच प्रश्न अगोदरनं आपल्याला माहिती आहे मला काय आहे, मला काय काय विचारायचंय, ते जर तुम्ही लिहून नेलं आणि प्रत्येक प्रश्न विचारलात तर डॉक्टर देखील त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही. त्याला तेवढं तुम्हाला उत्तरं द्यायलाच हवीत, मग तुम्ही पूर्ण सॅटिस्फाय होणार
की तुम्ही आता हे सगळं आहे. आता असं म्हटलं गेलंय तुम्ही की खूप टेस्ट सांगतात, दुसरीकडे पाठवतात आणि चेन सारखी बनवतात. आता एक आपण पहिलं बोलूया की एखादे डॉक्टर असे करत असतील, पण त्याचा असा अर्थ नाही की सगळे सरसकट सगळ्या डॉक्टरांना ते लागू नाही. आता आपण सध्या कलियुगात आहोत. ह्याच्यामध्ये तर सगळीकडेच आपल्याला असं काय काय ऐकू येतं की कुठे कुठे काय चाललंय. म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये मी डॉक्टरकीचं म्हणत नाही. तर जर तिकडे आपल्या समाजामध्ये जर काहीतरी एवढे प्रतिशत लोक असे असतील, तर मला वाटते आमच्या डॉक्टर पेशात त्याच्याहून कमी प्रतिशत लोक असे आहेत. नक्कीच नक्कीच असं मला तरी वाटतं. नक्कीच. अजूनही तसे सगळे झालेले नाहीत, पण काय काय टेस्ट अतिशय जरुरी आहेत. कारण आता आपलं त्याच्यामधलं ज्ञान वाढलंय. तुम्ही तुमच्या प्लीज डॉक्टरांना विचारा की हे टेस्ट जर केली तर काय फायदा आहे, नाही केली तर काय नुकसान आहे. नक्कीच. आणि मग याच्या बाबतीत आणि सेकंड मग तुम्ही ओपिनियन त्याचं घेणं घ्या. महत्वाचं आहे का, त्या बाबतीत मॅडमचे काय विचार आहेत तेही घेऊयात. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गर्भलिंग निदान चाचणी जी आहे त्या संदर्भामध्ये डॉक्टर की या पेशावर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले मंडळी. या प्रश्नांचा उहापोह घेऊयात. मंजुळा शणा यांचा प्रश्न आहे, तो प्रश्न आधी घेऊयात. हॅलो हॅलो. नमस्कार. मला नमस्कार. असं म्हणायचंय की सरसकट आपण सगळ्याच डॉक्टरना ब्लेम करू शकत नाही. माझी स्वतः मुलगी पिडियाट्रिशियन आहे. पिडियाट्रिक नेफ्रॉलॉजी मध्ये तिने सुपर स्पेशलाइज केलंय आणि पेशंटचे आई बाबा अगदी खूप देवासारखे मानतात तिला. मला असं म्हणायचंय की आणि ती जी संकल्पना आहे की आपला घरगुती डॉक्टर म्हणजे आपलं फॅमिली डॉक्टर, ती संकल्पना पण आमच्याकडे अजूनही रुजू आहे. माझी आई आत्ताच 1 वर्षापूर्वीच गेली 90च्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही अजूनही आमच्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करतो. मला इथे हे सांगायचंय, मगापासून आपण बोलतोय पैशाच्या बाबतीत, तर शासकीय रुग्णालयामध्ये आता सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन पण जरी करायचं असलं तरी पण ते पण अवेलेबल आहे. मग आपण पेशंटना नीतिशास्त्र नाही का शिकवू शकत की त्यांनी त्याचा पण लाभ घ्यावा, म्हणजे आपल्या बजेटमध्ये पण होईल आणि डॉक्टरांना पण आपण ब्लेम करणं जरा कमी करू शकू. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आणि त्या अनुषंगाने मग डॉक्टरांमधली जी स्पर्धा आहे ती कमी होईल. नक्कीच मुद्दा खूप चांगला आहे मंजुळाताई. त्यावर आपल्या तज्ञांचं मार्गदर्शन घेऊयात. काय सांगता येऊ शकतं मॅम? त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत. हो, थँक्यू व्हेरी मच की तुम्ही म्हटलं की सगळेच डॉक्टर असे नाही आहेत. कारण नक्कीच सगळे डॉक्टर असे नाही आहेत. पेशंटचं पण थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एक तर आपला पूर्णपणे सगळं डॉक्टरला सांगणं, फ्रँकली सांगणं, काहीही मागे न ठेवता. लक्षात ठेवा की डॉक्टर बरोबरचं तुमचं सगळं कम्युनिकेशन हे कॉन्फिडेन्शियल असतं. डॉक्टर हे दुसरीकडे कोणाला सांगू शकत नाही आणि त्याचं तुमचं निदानही लोकांना सांगू शकत नाही. तर तुम्हाला तुमची हिस्ट्री पूर्णपणे काही न लपवता न विसरता सांगितली पाहिजे. डॉक्टरकडनं सगळं समजवून घेतलं पाहिजे आणि मग ते पूर्णपणे फॉलो केलं पाहिजे. पूर्ण समजून ते प्रत्येक स्टेप त्या ट्रीटमेंटमधला कधी कधी महत्वाचा असतो. पेशंट घरी जातो आणि ठरवतो नाही ह्या 4 गोळ्या दिल्या, 4 फार झाल्या, मी ह्या 2च घेणार. असं करण्यात अर्थ नाही. ह्याला आपण म्हणणार की तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे फॉर द फेल्युअर ऑफ द ट्रीटमेंट. तर त्याच्यामुळे पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की त्यांनी देखील डॉक्टरकडे पूर्ण सगळं सांगावं आणि सांगितलेली प्रत्येक ट्रीटमेंट फॉलो करावी. जर कुठेही त्याला वाटलं हे बरोबर, मला ह्याची रिॲक्शन येते, मला हे सूट होत नाहीये, तर त्यांनी ते कम्युनिकेट करावं डॉक्टरशी. अगदी करेक्ट. ते जर कम्युनिकेट नाही केलं पुढे तुमची ट्रीटमेंट जाऊच शकत. बरोबर आहे. आणि त्यांनी शासकीय रुग्णालयाचा मुद्दा छेडला होता, त्या मुद्द्यावर आपण येऊयात. त्याविषयी तुमच्याकडनं माहिती घेते. तत्पूर्वी आपल्याशी सुधीर नाईक फोनवरनं जोडल्या गेलेले आहेत. त्यांनाही त्यांचं मी स्वागत करते सखी सह्याद्रीमध्ये. नमस्कार डॉक्टर. मला आपल्याला प्रश्न विचारायला आवडेल डॉक्टर की गर्भलिंग निदान चाचणी या संदर्भामध्ये डॉक्टरांच्या वर बरेच प्रश्नचिन्ह मध्यंतरीच्या काळात ओढल्या गेले किंवा त्याच्यावर निर्माण झाले. या सगळ्या संदर्भामध्ये डॉक्टरांची भूमिका आपण कशी स्पष्ट करून सांगाल? स्त्रीलिंग सेक्स डिटर्मिनेशन करून त्याच्यानंतर अबॉर्शन करणं हे आपल्या समाजासाठी मोठा दाग आहे. डॉक्टरांना हे जे असे करणारे जे डॉक्टर्स आहेत तर पूर्ण प्रोफेशनला बदनाम करणारे डॉक्टर्स आहेत. आणि बरेच वेळा असं आढळलं गेलेलं आहे की गायनेकॉलॉजिस्ट जे करतात त्यांना तर आमच्या असोसिएशननी सांगितलंय तुम्ही तर मोठी शिक्षा द्या आम्हाला, त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन पण रद्द करायला आमचं काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही त्यांना रेड हँडेड पकडलात तर काहीही आमचं असोसिएशन त्यांच्या सपोर्टमध्ये काहीही बोलणार नाहीये.
पण असंही आढळलं गेलेलं आहे की अनक्वालिफाईड इव्हन आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टर्सनी सुद्धा अनरेजिस्टर्ड सोनोग्राफी मशीन्स मध्ये सेक्स डिटर्मिनेशन करून त्यांचं अबॉर्शन केलेलं असे केसेस पण आता आढळले गेलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध अनक्वालिफाईड डॉक्टर्सच्या विरुद्ध पण तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त तीव्र कारवाई सरकारने केलं पाहिजे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये एक अँगल असा आहे की हे जे आपल्या समाजामध्ये आपण विचार करतो की जग बदललं तर आम्ही बदलू, पण हे चुकीचं आहे. आम्ही बदलू तर जग बदलणार. तर प्रत्येकाने माणसांनी असं वाटायला पाहिजे की आम्ही मुलीला चांगलं शिक्षण दिलं तर आपण आजच्या तारखेमध्ये मुली काय करू नाही शकत हे आपल्या समोर प्रश्न आहे. सगळं वेदर इट इज बिकमिंग अ डॉक्टर, वेदर इट इज बिकमिंग अन इंजिनियर और इव्हन गोइंग टू स्पेस, याच्यामध्ये आपण त्यांना चांगलं शिक्षण देऊन पुढे आणलं तर आपण मुलींना पण समाजामध्ये एक स्टेटस देऊन हे स्त्रीलिंग सेक्स डिटर्मिनेशन करून अबॉर्शन करणारे जे डिमांड आहे ते पण आपल्याला ते समाजामध्ये कमी केलं पाहिजे. आणि जे पेरेंट्स ह्याला सेक्स डिटर्मिनेशन साठी येतात डॉक्टरांकडे, त्यांना डॉक्टरांनी इन्फॉर्मेशन दिलं तर त्यांच्या विरुद्ध पण कारवाई तेवढंच केलं पाहिजे ताकी त्यांनाही एक हे नेगेटिव्ह हे असायला पाहिजे की हे आम्ही जे करतोय ते चुकीचं आहे. नक्कीच डॉक्टर, खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत. सखी सह्याद्रीशी जोडल्या गेलात त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद मानते. थँक्यू. मॅम, खूप छान मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की फक्त म्हणजे डॉक्टरांनी अशा प्रकारचं कृत्य गर्भ पाडण्याचं तर करूच नाही, पण उलट पक्षी हा एक नीतिमत्तेचाच मुद्दा येतो की त्यांनी आलेल्या पेशंटला उलट जागृत करणं हे डॉक्टरांचं कर्तव्य नाही का, की त्यांना सांगणं, त्यांना याच्यापासून या विचारापासून परावृत्त करणं हे डॉक्टरांचं कर्तव्य. तर हाही एक त्यातला फार महत्वाचा मुद्दा आहे. एक समाजाच्या प्रती असलेली डॉक्टरची बांधिलकी अशा दृष्टिकोनातून आपण विचार केला तर त्या मुद्द्यावर आपण पण काय प्रकाश टाकाल? डॉक्टरनी 100% हे काम आहे. डॉक्टरचं काम हे पण आहे की त्यांनी समाजाला एज्युकेट करायचं. नक्कीच हे अतिशय महत्वाचं काम आहे की त्यांनी नुसतंच मेडिसिन करता नाही, ऑल अराउंड डेव्हलपमेंट समाजाचं. आता हे जी आता स्त्री भ्रूण हत्याची आहे की बाबा तुमच्या मुली तेवढ्याच चांगल्या बनू शकतात. जगात आता म्हणजे स्पेसमध्ये पण मुली गेलेल्या आहेत. तर तुमची जर मुलगी असेल तर ती हे नाही करू शकत, ते नाही असं मानू नका. आपलं हे सोशल जे आहे त्या सोशल सगळ्या गोष्टींच्या मुळेच लोक असं करत आहेत. बरोबर. तर ते त्यांना आपण एज्युकेट केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे आता डॉक्टर नाईक बोलले की जर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलं की बाबा हे कपल आलं होतं, त्यांना पाहिजे होतं हे करून सेक्स डिटर्मिनेशन अँड MTP, तर ते मग पोलिसांनी त्यांच्या अगेन्स्ट देखील काहीतरी करायला हवं असं आम्हाला नेहमी वाटत आलेलं आहे ॲज डॉक्टर्स की आम्ही तर करत नाही आहोत, पण हे येतात ह्यांच्याबद्दल मी सांगू का असं हे आम्हाला तो एक असा प्रश्न पडतो. आणि त्यांनी जो मुद्दा मांडला तो फारच गंभीर आहे मॅम, की अनएज्युकेटेड ज्यांना हक्क नाही, अधिकार नाही असे काही होमिओपॅथी किंवा असे डॉक्टर्स यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर ही तर आणखीनच फार भयानक बाब आहे. तर याच्यावर काहीतरी कडक कारवाई होत राहणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून हा जो पूर्ण पेशा आहे किंवा जी सेवा आहे ती बदनाम होऊ नये. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे नाशिकवरून. काय म्हणतात बघूयात. हॅलो, मी सुनंदा पाटील नाशिकवरून बोलते. बोला. मला असं विचारायचंय की आपण डॉक्टरांकडे कन्सल्टिंग केलं आणि सेकंड टाइम पण जाऊन आलो आणि त्याच्यानंतर जर आपलं काही असेल, निरसन असेल तर ते फोनवर आपल्याला कॉन्टॅक्ट करत नाही आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ती फी त्यांची द्यावी लागते डबल दुसऱ्यांना जाताना, ती परवडत नाही ना पेशंट. हो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही असं फोनवर कॉन्टॅक्ट करू शकत नाही का डॉक्टरांची आपण? नक्की सुनंदा, महत्वाचा प्रश्न आहे. तपासणी पण आपल्याला म्हणजे पावती पण त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे, कारण आम्हाला ती मेडिकलसाठी सर्जर करायची असते. ते बंधनकारक आहे सुनंदाताई, आणि तसं जर होत नसेल तर त्याच्याविषयी तक्रार करणं पण आवश्यक आहे. आपल्याला सुनंदा पाटील यांनी नाशिकवरनं प्रश्न विचारला होता की आम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर कन्सल्टन्सीची जी काही आमच्याकडनं रक्कम वसूल केली जाते त्याची आम्हाला पावती मिळत नाही बरेचदा, आणि दुसरी गोष्ट आम्ही पुन्हा जर त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तर दुसऱ्यांदा आमच्याकडनं फीस आकारण्यात येते. तर ह्या दोन्ही मुद्द्यांवर आपण काय माहिती देऊ शकता? हे योग्य आहे का, असं व्हायला हवं का, किंवा हे नियमात धरून आहे का? जेव्हा पेशंट पहिल्यांदा डॉक्टरला भेटायला जातो
तेव्हा डॉक्टर त्याच्याकरता खूप आपला टाइम देतो. कन्सल्टेशन असतं ना ते त्याच्या टायमाचीच ऑलमोस्ट फी असते म्हणायला हरकत नाही. तुमचं म्हणजे त्याचं तो ज्ञान तुमच्याकरता वापरतो. आता त्यांनी फीची त्याची पावती न देणं हे 100% चूक आहे. तर तुम्ही ती मागायला हवी, सांगायला हवं की आम्हाला ही सबमिट करायची आहे आणि मग त्यांनी ती दिलीच पाहिजे. आता सेकंड कन्सल्टेशन, खूप डॉक्टर लोक पहिला फॉलोअप फ्री करतात, पण जर नाही केला त्याची जी पद्धत असते ती प्रत्येक डॉक्टरची पद्धत वेगळी आहे. आणि पहिला म्हणजे युजली कन्सल्टिंग पहिल्या कन्सल्टिंगची फी असेल एवढी, तर दुसऱ्या कन्सल्टिंग म्हणजे फॉलोअप चार्जेस हे कमी असतात. जर नुसतंच रिपोर्ट वगैरे दाखवण्याकरता बोलवलं तर खूपशे कन्सल्टंट फी घेत नाहीत नुसतं तेवढं बघण्याकरता. हल्ली एक नवीन सुरू झालेलं आहे की पेशंट फोन करतो किंवा पेशंट व्हॉट्सअप करतो. तर ह्या दोन्हीही गोष्टी चालू झालेल्या आहेत. पण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर डॉक्टर आपला पटकनच बघतोय आणि ते काय ते सांगतोय तुम्हाला, तर कधी कधी ते योग्य असतं तेवढं करणं, इनाफ असतं. पण कधी कधी ते नसतं, तेव्हा तो डॉक्टर तुम्हाला बोलवतो. आणि हे तुमचे जेव्हा तुम्ही ट्रान्समिट करता रेडिओ एक्सरेज किंवा सोनोग्राफी रिपोर्ट, तेव्हा कधी कधी त्यांचं जे ट्रान्समिशनमध्ये एक्झॅक्ट जात नाही. तो इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ते दाखवाल. आणि त्यांनी दोन्ही कन्सल्टेशनचे दिलीच पाहिजे आणि नसेल तर आपण ते मागणं तुमचा हक्क आहे. नक्की. मॅम, याच अनुषंगाने एक प्रश्न, हार्टच्या बाबतीमध्ये जे स्टेंटच्या किमती आहेत त्या आता शासनाने कमी केलेल्या आहेत, पण तरी देखील काही डॉक्टर जे आहेत ते त्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढवूनच सांगतात. अशा वेळी पेशंटनी काय करायला हवं? युजली हे जे हार्टचे आपण म्हणतोय स्टेंट घातली वगैरे सगळे, ते ह्या ज्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये छोट्या छोट्या नर्सिंग होममध्ये वगैरे होत नाहीत, त्या होतात मोठ्या हॉस्पिटलांमध्ये. हे चार्जेस हॉस्पिटल चार्जेस मधले आहेत. हे युजली चार्जेस डॉक्टरचे नसतात. तुम्ही जर नीट बिल बघाल तर डॉक्टरचा चार्ज वेगळा असतो, स्टेंटचा चार्ज वेगळा असतो, बेडचा चार्ज वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला हे जे आहे ते तुम्हाला हॉस्पिटलशी बोलायला पाहिजे. आणि मला आता जेव्हा कमी केलेले आहेत किमती, तेव्हा मला वाटत नाही आता जास्ती कोणी असे, आता ही तर अगदीच नवीन गोष्ट म्हणजे बंधनकारक आहे. शासनाने जे कमी केलेल्या आहेत किमती त्याच किमतीमध्ये प्रत्येक प्रायव्हेट असू दे, जर तेच पर्टिक्युलर स्टेंट असेल त्याची जी किंमत आहे तेवढी बंधनकारक आहे. बरं, नक्कीच. मॅम, मंजुळा शेणा यांचा एक प्रश्न होता, तो राहून गेलेला आहे. वैद्यकीय रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार असून देखील पेशंटना भरवसा वाटत नाही आणि ते प्रायव्हेट डॉक्टरकडे वळतात, असं काहीच चित्र आहे का? मग इथे पेशंटची पण काही जबाबदारी किंवा कर्तव्य आहेत का? तुमचं याच्यावरचं मत? जे शासकीय किंवा म्युनिसिपल गव्हर्नमेंट अशी हॉस्पिटल्स आहेत आपल्याकडे, पहिलं तर तिकडे कम्प्लिटली फ्री आहे. पण तिकडे एवढी गर्दी असते तिकडे डॉक्टर्स तर ऑनररी डॉक्टर्स आहेत, ते सेम लेवलचे डॉक्टर आहेत जे बाहेर काय डॉक्टर फार जास्त पैसे घेतात असं लोकांना वाटतं, ते डॉक्टर तिकडे आहेत. पण तरीही गर्दीच्यामुळे लोकांना ते नकोसं होतं. गर्दीच्यामुळे आपलं पॉप्युलेशन एवढं आहे की आपल्याला आणखीन डॉक्टर्स, आणखीन बेड्स, आणखीन हॉस्पिटलं जिथे फ्री आहे, सरकारने ही सोय करण्याची फार जरुरी आहे. ते एवढ्याशा ह्याच्यामध्ये एवढ्या पेशंटची काळजी घेणं, त्याच्यामध्ये गर्दी, टाइम लागतो, अख्खा दिवस फुकट जातो. शेवटी असं वाटतं की तो डॉक्टर जास्त वेळ देत नाही आहे. थोडंसं तिकडे घाणेरडेपणा पण वाटतो, कारण एवढी गर्दी असते त्याच्यामुळे. तर ते सगळं पेशंटला आवडत नाही, त्याच्यामुळे पेशंट दुसरीकडे प्रायव्हेटमध्ये जातो. पण लक्षात ठेवा की हे डॉक्टर ज्यांच्याबद्दल आपण वाईट पण बोलतोय ते असल्या हॉस्पिटलांमध्ये देखील आपला वेळ, आपली सेवा जाऊन करत आहेत पेशंट. नक्कीच नक्कीच. याच मुद्द्याला धरून मॅडम, आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टरांची भूमिका फार महत्वाची. आपल्याकडे वेळ कमी आहे, मुद्दे खूप आहेत. थोडक्यात अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर अगदी सेवाभावी वृत्तीने अशा ठिकाणी धावून जातो, हे त्याचं कर्तव्य आहे. आपण त्याच्यावर काय प्रकाश टाकाल अगदी थोडक्यात? अगदी थोडक्यात म्हणजे जेव्हा काही नॅशनल डिझास्टर, नॅशनल कलॅमिटी होते, तेव्हा हे डॉक्टरचा कर्तव्य आहे. कारण मी जसं म्हटलं, त्यांनी आपला धर्म समजला पाहिजे. त्यांनी प्रत्येक पेशंटला आपल्या घरातला माणूस, माझी आई, माझा बहीण, माझे भाऊ असं काहीतरी समजून त्यांच्याशी व्यत्यय केला, हे वर्ताव केला पाहिजे. आणि आपत्कालीन परिस्थितीत जाऊन आपली सेवा ऑफर केलीच पाहिजे, कारण हे त्याचा धर्म आहे. तर ते करायलाच पाहिजे. त्यांनी प्रत्येक पेशंटच्या नुसतंच त्याचा आजार ट्रीट केला असं नाही केलं पाहिजे. त्यांनी पेशंटचं कम्प्लीट वेलनेस, मेंटल, फिजिकल, सोशल, स्पिरिच्युअल हे बघायला पाहिजे. आणि त्यांनी कुठे फ्लड्स झाले, काहीतरी अर्थक्वेक झालं, अशा वेळेला त्यांनी आपली सेवा फ्री ऑफर करणं
महत्वाचे हे आणि असे अतिशय महत्त्वाचं अनेक आहे. डॉक्टर पुढे येतात अशा प्रसंगामध्ये आपण हल्ली तर बघितलेलं आहे. येतातच. खरंय, खरंय. मॅम, त्याचबरोबरीने आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की हल्ली अनेक रुग्णांना म्हणजे जे वयस्कर आहेत की ज्यांना माहिती आहे की आता इथून पुढे इलाज करणं आमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे, त्यांना व्हेंटिलेटरवर जायचं नसतं, अशी जर इच्छा असेल त्यावेळी डॉक्टरांचं काय कर्तव्य आहे? त्यांनी कशा पद्धतीने या पॉइंटवर विचार करायला हवा असं वाटतं? हा आता एक मोठा एथिकल प्रश्न झालेला आहे डॉक्टर करता. हो. हल्ली मेडिकल सायन्स प्रमाणे ट्रीटमेंट घेतल्यावर माणसं अतिशय खूप मोठ्या मोठ्या वयापर्यंत जगतायत, पण काय काय एकदम टर्मिनली इल पेशंट्स आहेत हो. की जे आता जसे त्यांना माहिती आहे की आता लवकरच माझा वेळ येणार आहे, तर त्यांना ते मग ते असे सांगू शकतात की मला तुम्ही व्हेंटिलेटरवर टाकू नका वगैरे. पण हे अजूनपर्यंत इंडियामध्ये लिगली सँक्शन नाही आहे. डू नॉट रिसस्टिकेट हे जे आउट ऑफ इंडियामध्ये ते अलाउड आहे. तर त्याच्यावरती आपल्याला डॉक्टरांना आणि लॉ या दोघांनी मिळून विचार करण्याची जरुरी आहे. युथनेसिया म्हणजे लवकर मर्सी किलिंग ज्याला नॉर्मल कॉमन शब्दात म्हणतो, तर ते पण आपल्याकडे अलाउड नाही आहे. पण पॅसिव्ह युथनेसिया हा आपल्या कोर्टाने अरुणा शानबाग केसमध्ये अलाव केलेला होता की त्यांनी तिचं बाकीचं जे विथड्रॉविंग ऑल द सपोर्ट सिस्टम्स की ते जे काही तुमचा आजार आहे त्याला त्याच्या नॅचरल कोर्स घेऊन लवकरात लवकर पेशंटची सुटका व्हावी, कारण ती पेशंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे. अरुणा शानबागनी तर 42 इयर्स काढले होते अशी. तर तिच्याकरता तर हे जरुरी होतं. तेव्हा आपल्या कोर्टाने खूपच चांगलं केलं की त्यांनी हे अलाव केलं. तर तो झाला पॅसिव्ह युथनेसिया. पण असं सरसकट केसमध्ये आपल्याला नियमाला सोडून नाही वागता येणार आणि नाही तिथे वागता येणार. डॉक्टरांची भूमिका फार महत्त्वाची नाही, आहे. डॉक्टरचं म्हणजे मेन डॉक्टरचं काय आहे की मी तो पेशंटला जेवढं काही वाचवता येईल तेवढं नक्कीच प्रयत्न करणार, आणि हे अजूनपर्यंत इंडियात आहे. पण जर पेशंटनी असं लिहून दिलं, तर उदाहरणार्थ मॅम अवयवदान हा जो एक भाग आहे डॉक्टरांच्या नैतिकतेशी फार त्याचा घनिष्ठ संबंध आहे असं वाटतं. म्हणजे पेशंटची इच्छा असेल, लेखी असेल, तर त्या बाबतीमध्ये नैतिकतेची जर मुद्दा आपण बोललो, खरं तर हा एक वेगळा विषय होऊ शकतो. अवयव दानाकरता पेशंट जो असतो तो पेशंट ब्रेन डेड हवा. ओके. पेशंट असाच कुठेतरी हॉस्पिटलमध्ये साध्या मेला तर त्याचे अवयव दान बाकी सगळं होत नाही. कॉर्निया घेता येते, स्किन घेता येते, पण जो पेशंट व्हेंटिलेटरवरती आहे त्या पेशंटची किडनी, लिव्हर वगैरे येतं. जर त्याचं हार्ट बीटिंग असेल तर हार्ट, लंग, खूपच ऑर्गन्स त्याचे डोनेट होऊ शकतात. पण त्याच्याकरता त्यांनी ते आधी म्हटलं पाहिजे. ब्रेन डेडचं त्याला 2दा सर्टिफिकेशन होतं 6-6 तासांच्या ह्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या पॅनल्सनी. तेव्हा त्याचं ते मग हॉस्पिटलच्या डॉक्टरनी ते पेशंटच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करणं की ह्याचे जर तुम्ही अवयव दान केलं तर एवढ्या एवढ्या माणसांना नवीन जीवन मिळेल, हे आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्या कॉमन माणसाला पण आपण एज्युकेट करायला हवं की असं जर तुमचा रिलेटिव्ह असेल तर दुसऱ्याला तुम्ही जीवनदान देऊ शकता. हे पण एक डॉक्टरांचं कर्तव्य आहे जेव्हा त्यांनी ही सेवा पेशा म्हणून स्वीकारलेली आहे. मॅम, आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही आपल्याकडे तितक्या वैद्यकीय सेवा व्यवस्थित पोहोचल्या गेलेल्या नाहीये. जसं मी सुरुवातीला उदाहरण दिलं की डॉक्टर अभय बंग किंवा डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंसारखी उदाहरणं आहेत की जे तळमळीनं ग्रामीण भागात, आदिवासी भागात जाऊन काम करतात. आज सगळ्या डॉक्टरांना शहरांमध्ये थांबून घ्यायचंय, मोठी फीस आकारायची आहे. अशा वेळी ग्रामीण भागाकडे लक्ष देणं हे एक नैतिकदृष्ट्या डॉक्टरांची खूप मोठी जबाबदारी असं वाटतं. आपलं यावरचं काय मत आहे? कारण आज या विषयावर बोललंच गेलं पाहिजे जेव्हा आपण वैद्यकीय नैतिकता असा विषय घेतो. काय म्हणणं आहे आपलं? हे अतिशय जरुरी गोष्ट आहे. हे म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे की आपल्या गावांमध्ये अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. मेडिकल एड जशी शहरात आहे ह्याच्याकरता ह्याला सेल्फ मोटिवेशन लागणार आहे आपल्याला, आणि थोड्याशा फॅसिलिटीज डॉक्टर्स करता जर गावागावांनी आपल्या गव्हर्नमेंटनी वगैरे देखील वाढवल्या तर कदाचित त्यांच्या हॉस्पिटलांमध्ये लोक सेवेकरता जातील. आणि त्यांनी ऑलरेडी थोडंसं कंपल्सरी केलेलं आहे की MBBS MD झाल्यानंतर थोडी ग्रामीण सेवा करणं हे कंपल्सरी देखील केलेलं आहे. पण कंपल्सरी करण्यापेक्षा हे आतून आलं ना तर जास्त सेवा होते. कोणी तुमच्यावर लादलं तर ते असं सेवा होत नाही. ही अतिशय जरुरी गोष्ट आहे आपल्याला इंडियाला, जर आपल्या भारताला वरती यायचं असेल. खरंय. डॉक्टरांनी स्वतःची जाहिरात करू नये असंही एक नीती शास्त्र सांगतं. मॅम, जाता त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल?
डॉक्टरांना स्वतःची जाहिरात करायला अलाउड नाही आहे. ओके. आता समजा मी माझी कन्सल्टिंग टायमिंग बदलला, कन्सल्टिंग रूम बदलली, किंवा मी आता सुट्टीवर जाणार आहे, तर मी हे पब्लिक डिक्लेरेशन देऊ शकते की आता मी ह्या जागेला अवेलेबल आहे, आता मी ह्या टायमाला अवेलेबल आहे, मी ह्या 2 महिने सुट्टीवर जाणार आहे. सुट्टीवर जाताना वगैरे तर सांगणं अतिशय महत्वाचं आहे, कारण तुमच्या पेशंटना तेव्हा दुसरा कोणीतरी मी डॉक्टर ठेवलाय, हा इथे आहे हे कळलं पाहिजे. कारण तुमचे चालू पेशंट असतात की ज्यांना डॉक्टरची जरुरी असते. पण ऍडव्हर्टायझिंग इज नॉट अलाउड, आणि ते ऍडव्हर्टायझिंगचा हा एथिकल इश्यू आहे. सॉलिसिटिंग पेशंट्स इज नॉट अलाउड, आणि ह्याच्यावरती आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी देखील ऍक्शन घेतलेली आहे. नक्कीच मॅम, आज तुम्ही जी काही माहिती सांगितलीत, मला वाटतं या सगळ्या मुद्द्यांवर डॉक्टरांनी जर विचार केला तर खऱ्या अर्थाने पेशंटचा विश्वास जो तो परमेश्वर म्हणून त्या डॉक्टरकडे बघतो तो सार्थ ठरू शकतो, नाही का मॅम? आणि येणाऱ्या भावी काळामध्ये हा जो पेशा आहे तो खऱ्या अर्थाने सेवा या दृष्टिकोनातून त्याला एक स्वरूप मिळेल अशी आपण आशा करूयात. मंडळी, उद्याचाही कार्यक्रम आमचा असाच वेगळ्या विषयावरचा आहे. उद्याचा आमचा विषय काय आहे तो बघा. आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा. डॉक्टर हरीश पाटणकर आयुर्वेदाचार्य आहेत, ते या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत. आणि तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात ते नक्कीच आवडतात, तुम्ही आम्हाला प्रतिक्रियाही देत असतात. या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा पत्ता असा आहे. पत्ता बघा, www.facebook/sakhisayadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. या पत्त्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवत जा. मॅम, आज तुम्ही आलात आणि खूप चांगली माहिती दिलीत, योग्य माहिती दिलीत. आज अनेक गोष्टी पेशंटनीही त्यांचं कर्तव्य म्हणून काय करायला हव्यात याही त्या अनुषंगाने आम्हाला कळालेल्या आहेत. तुमच्या सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून मी आभार मानते. थँक्यू, धन्यवाद. मंडळी, भेटूया. हॅव्हिंग मी हिअर. नक्कीच भेटूया.